आपण पूर्व विदर्भमध्ये पदाधिकारी मेळावा घेत आहात, नेमकं या मेळाव्याचा उद्दिष्ट काय आहे? विधानसभेची तयारी आहे, आपल्या ताकदीची चाचपणी आहे, काय? आज मी जो पूर्व विदर्भामध्ये आलो आहे तो कुठलाही मेळावा घेण्याकरता आलेलो नाही। तर पहिली गोष्ट, लोकसभेमध्ये आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांनी या पूर्व विदर्भामध्ये 5 लोकसभेच्या जागा ज्या आहेत त्यातली आमची रामटेकची जागा निवडून आलेली सुद्धा आमच्या पक्षानं काँग्रेस पक्षाला दिली। परंतु यावेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला पराभूत करायचंच ह्या एका ध्येयानं उद्दिष्टानं शिवसैनिकांनी काम केलं आणि या जागा ज्या जिंकल्या गेल्या त्याच्यामध्ये शिवसैनिकांचं खूप मोठं योगदान आहे आणि म्हणून त्यांचं कौतुक करण्याकरता, त्यांना धन्यवाद देण्याकरता मी या ठिकाणी आज आलो। आणि त्याचबरोबर लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आज मी प्रत्येक जिल्हा वाईज, प्रत्येक मतदारसंघ वाईज आढावा घेणार आहे आणि आढावा घेऊन या वेळेला शिवसेना या माझ्या पूर्व विभाग मतदारसंघातल्या क्षेत्रामधून जास्तीत जास्त जागा लढवू शकते का आणि लढवून आम्ही निवडून येऊ शकतो का याचा अभ्यास करण्याकरता म्हणून मी आलेलो आहे। कालच महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची एकत्रित बैठक झाली, पत्रकार परिषद झाली। महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही लढणार आहोत असं त्याच्यामधला सूर होता। दुसऱ्या बाजूला सर्व पक्ष, एका बाजूला नाना पटोले स्वबळाची भाषा करतायत, तुमची पण ही तयारी स्वबळासारखीच मानली जाईल? पहिली गोष्ट, स्वबळाची भाषा मी कधी केली नाही, आम्ही कधी करणार नाही। आमच्या पक्षप्रमुखांनी कालच जाहीर केलेलं आहे की आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूक लढवू। परंतु मी आज स्पष्टपणे काही गोष्टी माझ्या स्वभावाप्रमाणे बोलतो। मला माझा पक्ष वाढवला पाहिजे, मला माझ्या पक्षाला अधिकची संधी मिळवून दिली पाहिजे। आम्ही केवळ आणि केवळ कोणाला तरी हरवण्याकरता म्हणून आम्ही आमची ताकद, आमची बुद्धी, आमची युक्ती, आमचे कष्ट हे कोणाच्या तरी कारणी लावण्यापेक्षा माझा पक्ष वाढवण्याकरता म्हणून हे सगळं मी सत्कारणी लावण्याचा प्रयत्न करणार आहे। पण काँग्रेसची एक स्वबळाची भाषा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बोलतात, नाना पटोले सातत्याने। मला असं वाटतं की नाना पटोले काय बोलतात यापेक्षा त्यांची हायकमांड काय बोलते, वरिष्ठ काय बोलतात याला जास्त महत्त्व आहे। काल तिघांच्या प्रेसमध्ये काँग्रेसच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र गट यांच्या वतीनं आणि माझा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीनं महाविकास आघाडीतर्फेच निवडणूक लढवायची ही जाहीर केलेली आहे। त्यामुळे ते अधिक महत्त्वाचं आहे। महायुतीमध्ये मोठा भाऊ कोण, छोटा भाऊ कोण, एक नवीन वाद निर्माण झालेला आहे। काल एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या आमदारांनी असं म्हटलं की आता ज्या पद्धतीने आमचा स्ट्राईक रेट जास्त आहे, आम्हीच मोठे भाऊ आहोत आता महायुतीत। असं आहे की भाजपाला कधीही दुसऱ्याचा मोठेपणा सहन होत नाही। भाजपाला दुसऱ्याचा मोठेपणा लगेच खुपायला लागतो, डोळ्यात चालायला लागतो आणि म्हणून कुणीतरी बोललं की भाजपा लगेच सालसूतपणाचा आव आणतो। मी त्या सगळ्या प्रतिक्रिया बघितल्या की असं जाहीर वक्तव्य करू नका, असं कोणी कोणाबद्दल बोलू नका। अरे भारतीय जनता पार्टी तिकीट वाटपाच्या वेळेला काय करत होती, पण ते काय करत होते याशी मला देणं घेणं नाही। माझा पक्ष आणि माझी महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येईल एवढंच मी सांगतो। रत्नागिरीमध्ये नारायण राणेंचा जरी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विजय झाला तरी कालपासून पोस्टर वॉर तिथे सुरू झालेला आहे। एका बाजूला किरण सामंत यांचे पाटील समर्थक जे आहे ते पोस्टर लावत आहेत आणि एकमेकांना पाहून घेण्याची भाषा केली जाते। दोघेही महायुतीचेच घटक आहेत आणि दोघेही जर एकमेकाला जर पाहून घेण्याची भाषा करत असतील तर प्रत्यक्ष त्यांनी पाहून घ्यावं याकरता मी त्यांना शुभेच्छा देतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।